आम्ही आता गोल्डन पॅगोडाला आलो आहोत आणि रेश्मा माझी जाव माझ्या बरोबर आहे. आम्ही सगळे आलो आहोत, माझे मिस्टर वगैरे, ताई वगैरे, आम्ही सगळे आलो आहोत. आणि थोडं लांबच गाडी उभी करावं लागते, तिथून थोडा वेळ चालत यावं लागतं. आणि पहिल्यांदा जे दृश्य बघितलं तर एवढं सुंदर होतं की एकदम डोळ्याचं पारणंच फिटलं. एवढं ते बघून एवढं छान मनमोहक होतं, खूप छान वाटलं. असंच एकदा मी कुठेतरी आम्ही गेलो होतो तेव्हा सेम हाच कलर कॉम्बिनेशन रेड आणि गोल्डन जे आहे ते बघितलं होतं. सेम त्याप्रमाणेच इथे पण केलेलं आहे. पण जे आपण डोळ्यांनी जे बघतो, आता इथं व्हिडिओमध्ये एवढं कळणार नाही, पण जे डोळ्यांनी बघितलं ना इतकंच सुंदर आणि छान वाटत होतं ना बघायला, खूपच सुंदर. आणि जसं आम्ही एंट्री केली ना तसं एकदम ते असं भव्य दिव्य असं समोर दिसल्यामुळे खूपच मनाला प्रसन्न वाटलं, डोळ्याला बरं वाटलं आणि एवढं शांत मन वाटलं आणि सुकून वाटला म्हणजे ते बघून सगळं. आणि त्याचे खांब वगैरे, मग आम्ही वरती चढायला अशा पायऱ्या आहेत आणि आजूबाजूला खांब आहेत. ते खांबाला पण असं गोल्डन आणि रेड असं त्यांनी कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. पण ते फुल ह्याला तसंच आहे, पण ते दोन्ही बाजूला जे कोरीव वगैरे नक्षी जी काढलेली आहे ते बघण्यासारखे आहेत आणि सुंदर केलेलं आहे. खूप छान वाटतं. तुम्ही नक्की एकदा जाऊन तिथे भेट द्या. ग्लोबल किंवा गोल्डन विपशन हे मुंबईच्या गोराई बोरवली येथे समुद्रकिनारे वसलेले आहे. याला लोक गोल्डन पॅगोडा म्हणूनही ओळखतात, कारण त्याचा सुवर्णमय घुमट दूरवरून चमकताना दिसतो. आणि या पॅगोडाची संकल्पना गोयंका गुरुजी यांनी मांडली आहे. आणि खूप त्यांनी म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी विचार केला त्याप्रमाणे सगळं केलेलं आहे. या प्रकल्पाची सुरुवात 1997मध्ये झाली आणि त्याचं पूर्ण बांधकाम 2008मध्ये पूर्ण झाले. उद्घाटन हे 8 फेब्रुवारी 2009 रोजी प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले. म्हणजे ते सगळं त्यांनी प्लॅन करून किंवा हे करून विचार करून सगळ्या गोष्टी केल्या होत्या, म्हणून त्या हिशोबाने ते बरोबर स्टेप बाय स्टेप केलं त्यांनी. याची रचना श्वेतागोन पॅगोडावर आधारित आहे आणि सेम त्याच्याच आधारावर ह्या पण पॅगोडाची रचना केलेली आहे. आता एका वेळी 8,000पेक्षा जास्त लोक येथे ध्यान करू शकतात. जिथे भगवान बुद्धाच्या अस्थी धातूचे जतन केलेले आहे आणि त्याला त्या ठिकाणी पवित्र मानले जाते. आणि या ठिकाणी मुख्य उद्देश विपश्यना आहे आणि त्या इथे बरीचसे लोक विपश्यनासाठी येतात. आणि हे विपश्यन अगदी मोफत आहे. 10 दिवसाचं विपश्यन चालते आणि एकदम म्हणजे कुठलीही प्राईज आपल्याकडून घेत नाहीत. पण त्याला नंबर यायला पण खूप वेळ लागतो, कारण सहजासहजी त्याचा आपला नंबर येत नाही. त्याला खूप म्हणजे माणसं अशी लाईनमध्ये म्हणजे वेट करत असतात त्या विपश्यनासाठी. आता आम्ही ना त्या धम्म इथे एक मोठं असं धम्मचक्र आहे आणि ते पण मस्त असं डोंगरावरती, म्हणजे डोंगराचा असा भाग आहे तिथे बांधलेलं ना. आम्ही तिथे फोटो वगैरे काढले. आता हे बघा, हे धम्मचक्र आहे आणि ते इतकं छान असं बांधलेलं आहे की ते हवेने आपोआप हळूहळू स्लोली फिरत असतं आणि दिसायला पण खूप सुंदर. आणि माणसं तिथे पण खूप असे फोटो वगैरे काढत होते. म्हणजे असं डोंगरावर असल्यामुळे ना त्याचा लुक पण वेगळाच येतो आणि ते दिसायला पण खूप छान वाटते. आणि हे बघा कसे हळूहळू फिरतंय ते, आणि त्याला पूर्ण व्हाईट कलरमध्ये आणि ते धम्मचक्र जे लिहिलेलं आहे
ते पण व्हाईट कलरमध्ये लिहिलेलं आहे. आणि तिथे आम्ही खूप वेळ होतो, तिथे फोटो वगैरे काढले. आणि तिथे हवा पण खूप जोरात चालत होती. ॲक्च्युली होती 4 आणि 5, बहुतेक आम्ही 5-5:30च्या दरम्यान गेलो होतो. ऊन होतं तिथे, ऊन पण जाणवत होतं आणि हवा पण होती. आणि अशी हरणं आहेत तिथे, हरणाचे असे हे आहेत, पुतळे आहेत तिथे. आणि छान वाटत होतं ते. मग तिथे मी पण एक मस्त असा फोटो काढला. आणि खूप लोक, म्हणजे ऑड डे होता त्या दिवशी, तरी पण खूप गर्दी होती. मग सॅटर्डे संडे तर तिथे खूपच गर्दी असेल असं मला वाटतं, कारण मी तर काय कधी गेले नाही त्या दिवशी. आणि पहिल्यांदाच मी गेले आणि खूप बरं वाटलं. खरंच तुम्ही पण एकदा त्याला नक्की भेट द्या आणि बघा तिथे जाऊन प्रत्यक्ष. मग आम्ही असे फोटो वगैरे क्लिक केले तिथे. आम्ही फॅमिली आहे, माझी दीर आहे, त्यांचा मुलगा आहे आणि ताई वगैरे वगैरे. वरती पण अशा छोट्या छोट्या मूर्त्या लावलेल्या आहेत. आणि इथे सगळ्या मूर्त्या ना व्हाईट कलरमध्ये आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये. आणि हे गोयंका जे गुरुजी आहेत त्यांची मिसेस आहे आणि त्यांचा स्वतःचा फोटो आहे तो. आणि मस्त मोठा पुतळा आहे, मोठा म्हणजे आपल्यापेक्षा सुद्धा भव्य उंच आहे असा तो. आणि त्या दोघांचे असे बसलेले पुतळे आहेत, ते पण गोल्डनमध्येच त्यांनी केलेलं आहे. आणि मग तिथे पण मी आणि रेश्मा, म्हणजे माझी जाव, आम्ही दोघींनी तिथे फोटो काढले. मस्त रवी फोटो काढत होते, माझे मिस्टर. आणि ती ताई पण बाजूला उभी असताना दिसते. आणि तिथे हिरवगार आहे, हवा खूप छान आहे, मन प्रसन्न होतं. आणि तिथे अशा मोठ्या कसल्या तरी मूर्त्या होत्या, देवीची, बहुतेक तिथे लिहिलं आहे वाटतं, देवी असं काहीतरी लिहिलं आहे. तर ते देवीच्या मूर्त्या होत्या 2, तिथे पण आम्ही फोटो काढले. आणि गरम पण होत होतं खूप तिथे. आणि अशा मूर्त्या आहेत बघा. आणि त्याच्या बाजूलाच असे गार्डन वगैरे थोडंसं आहे आणि तिथे माडाची झाडं वगैरे होती भरपूर. आणि त्याच्या बाजूलाच त्याच्या बाजूला तिथे स्तंभ आहे, एक मोठा अशोक स्तंभ आहे. तो मस्त असा उंच, आता किती फूट असेल मला तो माहीत नाही, पण मस्त असं वरती ते सिंहाचे मुख आहेत ते दाखवलेत चारी बाजूनी. मला वाटते 4 असतात ते, बहुतेक ते 4 असतात ते. बघा असं उंच आहे तिथे, मस्त असं त्याच्यात. आणि असं पाण्याचं तळं पण छोटंसं त्यांनी केलं. हे जलदेवता दिसलं आता तुम्हाला, इथे लिहिलं आहे बघा, जलदेवता म्हणून. मग तिथे पण आम्ही तिघींनी आम्ही फोटो काढत होतो. हे माझे दीर आहेत हे, आणि त्यांचा मुलगा आहे सक्षम, ही ताई आहे. आम्ही किती फोटो काढले तरी आम्ही सारखे फोटोच काढत होतो, कारण ते असं सगळं मस्त होतं ना एवढं फोटो काढण्यासारखं, ते आम्हाला छान वाटलं. येथे विद्यार्थ्यापासून ते व्यावसायिकापर्यंत मानसिक शांतता शोधण्यासाठी इथे ते अत्यंत उपयुक्त असं ठिकाण आहे. येथे भारतातील म्हणजे जगभरातील पर्यटक आणि साधक इथे भेट देतात. पॅगोडामध्ये बुद्धांच्या जीवनावर आधारित संग्रहालय आहेत, माहिती केंद्र आहेत. आशियातील अनेक बौद्ध स्मारकामध्ये याचे वेगळे स्थान आहे. मुंबईच्या गोंगाटातही हे ठिकाण शांतताने अध्यात्माचा अनुभव देते. आणि ग्लोबल विपशन पागोडा हे फक्त एक स्मारक नाही, तर शांतता, आत्मजागरूकता आणि मानवतेचा जागतिक संदेश आहे. म्हणून तुम्ही आपल्या धकाधकीच्या जीवनामधून वेळात वेळ काढून इथे एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला येऊन इथे चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला मनाला जी शांती भेटेल ती मी शब्दात सांगू शकत नाही. ती तुम्ही इथं येऊन अनुभव करा त्याचा. कारण आपले शहराकडच्या लोकांचे जीवन हे धकाधकीचं असतं, आणि त्यामुळे इथे आल्या अशा ठिकाणी जर आपण आलो तर थोडीशी मनाला आपल्या शांती भेटते. इथे 10 दिवसाचं विपशन असते, पण तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर वेळात वेळ काढून तुम्ही 1 दिवस जरी इथे आलात तर तुम्हाला चांगला अनुभव येईल. तुमच्या मनाला खूप शांती भेटेल इथे आल्यानंतर. आणि हे थोड्याफार प्रमाणात मी अशी माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे, कारण इथे मला ते सगळं बघून खूप छान वाटलं. असं वाटलं माझा व्हिडिओ बघून तुम्ही पण इथे यावं, म्हणून मी प्रोत्साहन देण्यासाठी हे सगळं तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही इथे जरूर या. आणि तुम्हाला काय माझ्या या माहितीमध्ये तुम्हाला काय आवडलं आहे मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या अशाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या सांगण्यावरून नाही तर तुम्ही इथे येऊन तो अनुभव जरूर घ्या.
तर आताच हा व्हिडिओ मी आता इथे एंड करते. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, लव यू ऑल.